पण जो काल पुतळा लावण्यात आला आहे त्यानुसार आता पोलिसांनी आम्हाला इकडे बोलून घेतलं. आता जे पुतळा बसवण्यात आलेला आहे तो कायद्याला धरून नाही आहे किंवा तुम्ही अनधिकृतपणे बसवलेला आहे. ठीक आहे, हा आमचा भावनिक विषय आहे, बाबासाहेबांचा विषय आहे, इथे भावनिक विषय आणि हा कुठल्याही प्रकारचे इथे अडचण निर्माण होईल अशा प्रकारचे इथे कुठलाही हा पुतळा बसवलेला नाही आहे. तो तिथे तर राहण्यात देणार. पण पोलिसांची अशी भूमिका आहे की आम्हाला जिथपर्यंत तुमची प्रोसेस होणार किंवा प्रोसेस चालू राहणार तिथपर्यंत आम्ही थांबू शकत नहीं, आम्हाला पुतला हटवण्यात येईल. नमस्कार, मैं सचिन दीक्षित। इस वक्त मैं खड़ा हूँ मनवेलपाड़ा के उस प्रतिमा के ठीक सामने जिसे भारत रत्न बाबा साहब भीमराव अंबेडकर की मूर्ति कही जाती है। आप देख सकते हैं यहाँ पर ये मूर्ति स्थापित हुई। बताया जा रहा है सुबह करीबन 3 बजे के आसपास इस मूर्ति को स्थापित किया गया है। जिन्होंने इस मूर्ति को स्थापित किया उनको साफ तौर पे कहना है कि लगातार 6 वर्ष से वो लगातार मांग कर रहे थे कि इस मूर्ति को स्थापित करने का स्थान दिया जाए, लेकिन उन्हें नहीं मिला। तो आज करीबन सुबह 3 बजे के आसपास इस मूर्ति को स्थापित कर दिया गया है। अब पुलिस प्रशासन और महानगर पालिका की तरफ से साफ तौर पे कहना है कि मूर्ति को स्थापित करने का कोई भी परमिशन नहीं लिया गया है। ऐसे में परमिशन लिया जाए उसके बाद मूर्ति की स्थापना की जाए तो ज़्यादा ठीक होगा। ऐसे में प्रशासन के सामने उनके सामने चुनौती है नियम का, तो वहीं यहाँ के लोगों की आस्था और इन पर जिस पर विश्वास है उसका साफ तौर पे कहना है कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर की मूर्ति हम नहीं हटाएंगे, क्योंकि उनकी जगह लगातार मांग हो रही थी और अब चूँकि स्थापित हो चुकी है तो अब हटाएंगे नहीं, लेकिन परमिशन के लिए जो प्रोसेस है वो करते रहेंगे। इस बीच में प्रशासन और यहाँ के स्थानीय जो मूर्ति स्थापित करने में प्रतिनिधिमंडल है लगातार वो सारे बातचीत कर रहे हैं, लेकिन अभी फ़िलहाल अपने मुद्दे पर मूर्ति स्थापित करने वाले सभी कार्यकर्ता अब अड़े हुए हैं। अब देखना ये होगा कि इन दोनों की वार्ता का क्या कुछ अंत होता है। लेकिन फ़िलहाल सुनिए मूर्ति स्थापित करने के प्रतिनिधिमंडल ने क्या कुछ कहा। माझं नाव ॲडव्होकेट सुचित गायकवाड। विषय तुम्ही आज बघत आहात की बाबासाहेबांचा आपण रात्री स्टॅच्यू इथे बसवलेला आहे। इकडचा आपला मनवेलपाड्यातला बहुजन समाजाची एक मागणी होती, भरपूर वर्षापासून मागणी होती आणि त्यानुसार आपण कलेक्टर साहेबांनाही पाठपुरावा केलेला आहे आपल्या कृती समितीनुसार आणि त्यांच्यानुसार फॉलोअपला चालू आहे। पण आपण जो काल पुतळा लावण्यात आला आहे त्यानुसार आता पोलिसांनी आम्हाला इकडे बोलून घेतलं। रात्री पण आमचं तिथे केलं आणि आता इथे DCP साहेब आलात, त्याने आम्हाला तिकडे बोलून घेतलं की बाबा तुम्ही जो आता जे पुतळा बसवण्यात आलेला आहे तो कायद्याला धरून नाही आहे किंवा तुम्ही अनधिकृतपणे बसवलेला आहे। ठीक आहे, त्यानुसार आम्ही त्यांना काय बोललो की इथे असे विषय खूप आहेत वसई विरारमध्ये की जे अनधिकृत आहेत किंवा त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हा आमचा भावनिक विषय आहे, बाबासाहेबांचा विषय आहे, इथे भावनिक विषय आणि हा कुठल्याही प्रकारचे इथे अडचण निर्माण होईल अशा प्रकारचे इथे कुठलाही हा पुतळा बसवलेला नाही। इथे कुठल्याही वाहतुकीला अडचण होणार नाही, इथे कुठलाही समाज बांधव किंवा इतर पक्षाच्या किंवा इतर जाती धर्माच्या लोकांच्या भावना दुखावणार नाही, कारण की हा पुतळा सेपरेट आहे बाबासाहेबांचा आणि तिथे कुठल्याही प्रकारचे होणार नाही। आणि याच्यापुढे आम्ही गवाही देतो प्रशासनाला की याच्यापुढे कुठल्याही प्रकारचं त्याला कुठल्याही प्रकारची विटंबना किंवा काय होणार नाही त्याची आम्ही परिपूर्ण काळजी घेऊ, हे आम्ही आश्वासन केले पोलीस प्रशासनाला। तरी पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी प्रोसिजर आहे त्यानुसार तुम्ही कलेक्टर साहेबांना एक समितीच्या माध्यमातून तुम्ही त्यांची बैठक घ्या, जो विषय आहे तो तुम्ही त्याच्या हे करा। आम्ही त्यांना हेच केलं की आम्ही जो पुतळा बसवला आम्ही तसंच राहू दे, आमची जी प्रोसिजर आहे कलेक्टर मार्फत किंवा कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही तिथे बसून काय केलं पाहिजे ते कायदे काय आहेत ते सर्व त्या अनुषंगाने आम्ही जाणारच, पण आमचा जो पुतळा आहे तो तिथे तर राहण्यात देणार। पण पोलिसांची अशी भूमिका आहे की आम्हाला जिथपर्यंत तुमची प्रोसेस होणार किंवा प्रोसेस चालू राहणार तिथपर्यंत आम्ही थांबू शकत नाही, आम्हाला पुतळा हटवण्यात येईल। पण आम्ही एकाच इकडनं आता तुम्हाला एक मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की आम्ही जर प्रशासनाने आम्हाला जर सपोर्ट केला तर आम्ही त्यांच्या सपोर्टला किंवा आम्ही त्यांच्यानुसारही चालायला रेडी आहे। पण कुठल्याही प्रकारचा इथे पुतळा जर हलवून आणि काढण्यात आला तर इकडच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या भावना ह्या दुखावणार आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार। याची आता पूर्णपणे काळजी तुमच्या मीडियाच्या मार्फत तुम्ही आता प्रशासनाला विचारलं पाहिजे। आमची जी भूमिका आहे, आमचे संजयजी गायकवाड आहेत, सारिका मॅडम आहेत, सुवितजी पवार आहेत, गीता मॅडम आहेत, सबीर मोहिते आहेत, हे सर्व आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा बहुजन यांची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत।